मतलब रेनकोट, छोटे छोटे से रेनकोट, थाईलैंड वाले रेनकोट जो अभी तक यूज़ नहीं किए। ये रेनकोट हमने लिए थे थाईलैंड से। बता मुँह वाला पैक कर लिए रखा है। आपको जाना ही पड़ेगा खाने के लिए। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी आहे भक्ती आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये। तर तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं की मी इगतपुरीला फिरायला आली होती। आय मीन माझी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी आली होती। तर इथे पडतोय पाऊस। मी आणि समीर जिथे पण फिरायला जातो ना तिकडे पाऊस पडलाच पाहिजे, मग तो कोणता पण महिना असू दे, पाऊस पडणारच असो। पण खूप मस्त वातावरण झालं आहे, सगळीकडे वीज कडकते, पाऊस पडतोय, थंडी थंडी हवा येते, मस्त वाटतंय। पण आम्ही निघालो होतो बाहेर फिरण्यासाठी, पण आता हॉटेलमध्येच बसावं लागतंय आणि आम्ही मागवली आहे भजी आणि चहा। तर या रिसॉर्टचा रात्रीचा व्ह्यू आहे हा, खूप छान वाटतंय। कॅमेरामधून एवढं नीट दिसत नाहीये, पण मी जे पाहते ना ते खूप छान वाटतंय। एकदम मस्त वातावरण झालंय, थंड थंड हवा सुटली आहे, सगळीकडे मस्त गारवा सुटलाय आणि खूप छान वाटतंय। चला तर मग पाऊस थांबला आहे, आता आम्ही जातोय जेवायला, कारण खूप भूक लागली आहे आणि सकाळी आम्ही व्हेज खाल्लं, आता आम्ही काहीतरी नॉनव्हेज खाऊ। आमच्या रिसॉर्टच्या बाजूलाच हे रेस्टॉरंट होतं। तर आम्ही ऑर्डर केली आहे डाळ खिचडी, चना कोलीवाडा आणि चिकन बंजारा कबाब। खूप भूक लागली होती आणि खूप झोप सुद्धा येते, तुम्ही मला बघू शकतात, कारण सकाळी लवकर उठलो होतो, त्यात 3.5 तास गाडी चालवली आणि आज खूप एन्जॉय पण केलं। तर आता खूप थकलो आहोत, आम्ही रूमवर गेल्यावर सरळ झोपणार आहोत। तर भेटूया सकाळी आता। तर आता वाजले आहेत सकाळचे 9 आणि आम्ही आलोय नाश्ता करायला। आमच्या पॅकेजमध्ये नाश्ता आम्ही इन्क्लूड केला होता, म्हणून नाश्ता सुद्धा आहे। तर नाश्त्यामध्ये आहे केळी, इडली, सांबार, उपमा, छोले भटुरे, ढोकळा, चहा, कॉफी आणि मस्का पाव। सगळ्यांचा नाश्ता करून झाल्यानंतर मी व्हिडिओ शूट केलाय, म्हणून सगळं संपलेलं दिसतंय। तो अभी हम आए हैं इगतपुरी में मनमार टेम्पल में। तो ये सुबह 10 बजे ओपन होता है, 10 से 5। मस्त है ना? मैं सिर्फ एक ही चीज़ बोलती हूँ, मस्त है ना? चल आगे चल के देखते। हाँ देखते तो है आगे और। या साइडला आहे बुद्ध उद्यान। हे बुद्ध उद्यान खूप मोठं आहे, यामध्ये बुद्धांची सगळी स्टोरी दाखवली आहे। मी तुम्हाला पुढे एक एक करून सगळी स्टोरी दाखवते। तर इथून सुरुवात झाली आहे।
आहे. तर आता आम्ही आलो आहोत भावली डॅमला. तर अजून पावसाची व्यवस्थित सुरुवात झाली नाहीये ना, म्हणून धरण पूर्ण रिकामच आहे, म्हणजे अर्ध्यापेक्षा पण रिकामच आहे. आणि इथे खूप ऊन आहे, बापरे. समीर 2 वेळा पावसात आला होता, म्हणून त्याला वाटलं की आता पण छान असेल, पण आता खूप ऊन आहे आणि सगळं सुकलेलं आहे. चला तर मग ह्याच्यानंतर स्पॉट आहे आमचा घरी जाण्याचा. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.